जय भारत जय संविधान. मित्रांनो, आज आपण सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञान गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेती मागील 12 वर्षापासून प्रयोग करत आहोत. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी करडई पेरलेली आहे. एक मागील दिवाळीच्या अगोदर पेरली होती. आता तिचा रिझल्ट चांगला दिसत आहे. या शेतीमध्ये कशाही प्रकारचं खत टाकलेलं नाही. त्याचबरोबर गेल्या पंधरवड्यामध्ये गोमूत्राने फवारणी केलेली आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं पीक या मायमाऊली शेतीने दिलेलं आहे. शेती ही या ठिकाणी या ज्या रुक्मिणबाई शिंदे आहेत, ज्या पाळेकर गुरुजींची शेती मागील बऱ्याच वर्षापासून त्या करतात. घरी गुलाब, मोगरा, दसपर्णी अर्क, त्याचबरोबर वेगवेगळे खतं त्या स्वतः तयार करतात. आणि आपण त्यांच्यासोबत थोडं बोलूया. या ठिकाणी जी करडई पेरलेली आहे, तर यासाठी त्यांनी या शेतीसोबत काय प्रयोग केलेले आहेत. तर मॅडम, आम्हाला सांगा, सुभाष पाळेकर गुरुजींची जी शेती आहे, तर त्या शेतीतली तुम्ही या शेतीमध्ये कशा प्रकारचे प्रयोग केले आहेत? आम्ही पहिल्या वर्षी इथं सोयाबीन केलं होतं आणि ह्या शेतीला 12 वर्ष झालं खतच नाही टाकलेला. शेणखत टाकतो. आणि त्याच्यासाठी मी आता शेळी पालन केलं. या त्या शेळ्यांचा पूर्ण खत इकडं आणून टाकणार आहे. आणि ह्याला गोमूत्र आणि थोडं लसण आणि मिरच्या हे करून फवारणी केली 2दा. बरोबर. आणि खत कोणताच टाकला नाही आता. सुंदर. आणि मॅडम, या ठिकाणी जी करडई आहे, तर आजच्या काळामध्ये करडईचं प्रमाण कमी झालेलं आहे. यावर्षी करडई फार महागलेली आहे. काय सांगताल तुम्ही? इकडले शेतकरी करडीच पेरीत नाहीत, कारण की करडीला काटे असतात आणि ते काढायला मजूर येत नाहीत. त्याच्यामुळं लोक करडीच करीत नाहीत आणि म्हणतात करडी येत नाही, पण करडी येते. मी मुद्दाम माझ्या ह्या शेतात मी प्रयोग करून बघितला आणि करडी आली आणि सुंदर प्रकारे अशी करडी आलेली आहे. पाहू शकतो मित्रांनो. मॅडम, किती एकर क्षेत्र आहे हे? 2 एकर क्षेत्र आहे. म्हणजे 2 एकर मध्ये तुम्ही करडी पेरलेली आहे. आणि साईडला तुम्ही मला ज्वारी पेरलेली आहे. तर ती ज्वारी कशासाठी पेरली तुम्ही? ती शेळ्यांसाठी पेरली. आणि तुम्ही जी गोमूत्र टाकता त्यासाठी काय तुमच्याकडं? गाय आहे आमच्याकडं. बरं बरं. कोणती गाय आहे तुमच्याकडं? गावरान खिलर गाय आहे. आणि आमच्या गायला पण बाहेरची कोणतीच पेंड नाही, तरी पण गाय आमची 6 लिटर दूध देते. बरोबर. सूर्यफुलाची पेंड, आपण तुम्ही सूर्यफुलची प्रयोग केला तुम्ही या ठिकाणी? हा, सूर्यफूल भरपूर आलतं, पण इकडं घरापासून हे लांब शेत असल्यामुळं पाखरांनी सगळं खाल्लं, तरी पण मला सगळं खाऊन खाऊन 4 क्विंटल राहिलं होतं. बरोबर. छान छान. तर आपण मित्रांनो, पाळेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शेती केली पाहिजे. शेती बरेच म्हणतात की परवडत नाही. शेतीतलं उत्पन्न चांगलं आहे. यावर्षी बऱ्याच ठिकाणी करडी पेरली नव्हती, त्यामुळं महागाई वाढली आणि करडी या ठिकाणी 90 रुपये किलोच्या अपुडी दर गेलेला आहे. तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही करडी पेरावी. आणि करडी सोबत या ठिकाणी खरेदीची हमी मॅडम तुम्ही घेताल का? हो, किती शेतकऱ्याच्या सुद्धा मी शेतकऱ्यांचंच सूर्यफूल घेते. गेल्या वर्षी मी 6, 7, 8, 10 टन सूर्यफूल घेतलं होतं शेतकऱ्यांचंच. आणि करडी किती खरेदी केली तुम्ही? करडी गेल्या वर्षी 16 टन खरेदी केली, पण 2 महिने झालं करडी मी आता 10,000 रुपयाने आणते. बरोबर आहे. हां, जागेवर 90 रुपये भाव आहे, त्या ठिकाणी 90-95 रुपये. ठीक आहे मॅडम. तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही करडी सूर्यफूल पेरा. त्या ठिकाणी यांनी खरेदीची हमी दिलेली आहे. आणि शेतीमध्ये तुम्ही कशा प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया न करता जी शेतीतून येतं आपल्याला ते आपण दिलं पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. तर मॅडम, तुमचा नंबर सांगा. 88 06 44 35 52, महात्मा फुले चौक, वडवणी. ओके. तर माजलगावमधील जो ग्रुप आहे आपला सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञान, तर या ग्रुपमधील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी
करडी महागली होती म्हणून मॅडमने हा प्रयोग केलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. तर आपल्या परिसरामध्ये आपण करडी आणि सूर्यफूल जे तेलबिया आहेत त्या पण पेरल्या पाहिजेत. जे आपलं पूर्वीचं आहे, भारत देश हा तेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होता, परंतु मागील 20 ते 30 वर्षानंतर पासून तो स्वयंपूर्ण झालेला नाही आणि केमिकल मुक्त अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. या जी नैसर्गिक घटक आहेत ते आपल्याला भेटत नाही तेलामधून. तर या पारंपरिक नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या शेतीमध्ये आणि लाकडी घाण्यावर तेल काढल्यामुळं या ठिकाणी तयार होतं. मॅडम, आपण लाकडी घाण्यामध्ये तेल काढता ना? हो. ठीक 8 आहे. वर्ष पूर्ण झाली. 8 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे, धन्यवाद मॅडम.